दरम्यान यापूर्वी देखील इतिहासामध्ये 1992 मध्ये शिवसेना भाजप युती तुटली होती। महापालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजप नेते प्रमोद महाजन यांनी 4 फेब्रुवारी 1992 रोजी दैनिक सामनामध्ये संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून युती तूर्त स्थगित झाल्याची घोषणा देखील केली होती। मात्र बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी जी राजकीय परिपक्वता दाखवली ती सध्याच्या युतीच्या नेत्यांमध्ये दिसत नाहीये। अगदी सामंजस्याने एकमेकांची मन न दुखावता ठाकरे महाजनांनी युती तोडण्याची कारणं पटवून दिली होती। मात्र सध्या टीव्ही चॅनल्स आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून एकमेकांना इशारे देण्याचं काम सुरू आहे। युती तोडल्यानं काय परिणाम होतील याबाबत उभय पक्षाच्या नेत्यांची मतांची गणितं वेगवेगळी असू शकतील, पण त्यामुळे कार्यकर्त्यांनी मन कायमची दुभंगली जातील। दीर्घकाळासाठी युतीला त्याचा मोठा फटका बसेल याचा साधा बोध युतीच्या नेत्यांना नाही। इतिहासापासून युतीचे नेते काहीच शिकले नाहीयेत, हेच यावरून स्पष्ट दिसतंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।